आपला नवा रोमन मराठी मिसा ग्रंथ. मित्रांनो, पवित्र मिसा प्रभू येशूने स्थापन केली. त्या मूळ मिसेशी एकनिष्ठ राहण्यासाठी वेळोवेळी विधीमध्ये इम्प्रूव्हमेंटच्या दृष्टीने बदल घडत राहिले आहेत. द्वितीय व्हॅटिकन विश्व परिषदेने उपासना घटना हे आपल्या अधिकृत दस्तऐवजामध्ये चर्चमधील उपासना स्थानिक भाषेतून साजरी करण्याचा ऐतिहासिक निर्णय जाहीर केला. त्यानुसार 1971 साली रोमन मिसा ग्रंथाची पहिली सर्वमान्य आवृत्ती लॅटिन भाषेबरोबर इंग्रजी व इतर परदेशी भाषांमध्ये प्रसिद्ध करण्यात आली. त्याचे मराठी भाषांतर तत्कालीन प्रादेशिक उपासना मंडळाचे अध्यक्ष स्वर्गवासी बिशप डॉमिनिक आब्रियो यांच्या मार्गदर्शनाखाली 1980 साली तयार झाले आणि प्रादेशिक उपासना मंडळाचे सेक्रेटरी या नात्याने त्यावेळचे जीवनदर्शन केंद्राचे संचालक फादर हिलरी फर्नांडिस यांनी मंडळाच्या इतर सभासदांच्या मदतीने मराठी रोमन मिसा ग्रंथाचे काम पूर्ण केले. व्हॅटिकनच्या साक्रामेंते व उपासना महामंडळाच्या अधिकृत परवानगीनंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा रोमन मिसा ग्रंथ प्रत्येक चर्चमध्ये वापरण्यात येऊ लागला. द्वितीय व्हॅटिकन विश्व परिषदेनंतर चर्चमध्ये अनेक क्रांतिकारी बदल घडून येऊ लागले. त्याबरोबर अनेक नवीन संत हे संत मालिकेत समाविष्ट केले गेले. एकट्या पोप द्वितीय जॉन पॉल यांनी 100हून अधिक व्यक्तींना धन्यवादित आणि संत म्हणून घोषित केले. त्यामुळे रोमन मिसा ग्रंथाची नवीन आवृत्ती प्रसिद्ध करण्याची गरज भासू लागली. व्हॅटिकनच्या साक्रामेंते व उपासना मंडळाने ही गरज ओळखून 2001 साली रोमन मिसा ग्रंथाची तिसरी सर्वमान्य आवृत्ती लॅटिन भाषेतून प्रसिद्ध केली. त्या आवृत्तीचे ब्रिटिश आणि अमेरिकन इंग्रजी भाषेत भाषांतर करण्यात आले. भारतातील कॅथलिक बिशपांच्या परिषदेने व्हॅटिकनच्या उपासना मंडळाच्या परवानगीने 2011 साली न्यू इंग्लिश रोमन मिसल इंग्रजीमध्ये प्रसिद्ध केले व ते संपूर्ण भारतभर इंग्रजी भाषेतून साजऱ्या केल्या जाणाऱ्या मिसेसाठी वापरले जाऊ लागले. त्यानंतर लगेच या इंग्रजी रोमन मिसलचे भारतातील विविध प्रादेशिक भाषांतून भाषांतर करण्याची प्रक्रिया CCBIने कॉन्फरन्स ऑफ कॅथलिक बिशप्स ऑफ इंडियाने हाती घेतली. आता नवीन मिसा ग्रंथ कसा तयार झाला, मी तुम्हाला छोटीशी पार्श्वभूमी देत आहे. कारण हे काम फक्त वसई धर्म प्रांताचं नाही आणि मी सुद्धा अध्यक्ष म्हणून वसई प्रांतासाठीच फक्त नाही, तर महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा जिथे जिथं मराठी बोलली जाते तिथं हा मिसा ग्रंथ वापरण्यात येणार म्हणून सर्वांना विश्वासात घेऊन 18 जानेवारी 2013 रोजी त्यावेळचे CCBIचे अध्यक्ष कार्डिनल ऑस्वल्ड ग्रेशियस यांनी माझ्या अध्यक्षतेखाली नव्याने प्रादेशिक उपासना समितीची स्थापना केली. रोमन मिसा ग्रंथाचे मराठी भाषांतर करणे हे ह्या समितीला देण्यात आलेले पहिले काम होते. मी त्या समितीतील सभासदांची नावे वाचून दाखवतो. आर्चबिशप फेलिक्स मचाडो अध्यक्ष म्हणून, फादर रॉबर्ट डिसोझा सेक्रेटरी म्हणून, बिशप थॉमस डाबरे पुण्याचे महागुरुस्वामी सदस्य म्हणून, बिशप एडविन कोलासो औरंगाबादचे बिशप म्हणून सदस्य, फादर हिलरी फर्नांडिस मुंबई धर्म प्रांताकडून दिले गेलेले सदस्य, फादर फ्रान्सिस दिब्रिटो वसईतून दिले गेलेले सदस्य, फादर जेम्स शेळके जेजुईट फादर हे नाशिक धर्म प्रांतातून दिले गेलेले सदस्य आणि फादर रॉक अल्फोन्सो हे पुणे धर्म प्रांतातून दिले गेलेले सदस्य. मिसा ग्रंथाची मूळ लॅटिन आवृत्ती, तिचे इंग्रजी भाषांतर आणि आतापर्यंत वापरात असलेली मराठी आवृत्ती डोळ्यासमोर ठेवून मराठी रोमन मिसा ग्रंथाचा पहिला तात्पुरता मसुदा तयार करण्यात आला. त्यानंतर आतापर्यंत प्रादेशिक उपासना समितीच्या एकूण 45 सभा झाल्या. प्रत्येक सभा ही 4 ते 5 तासांची असायची.
आणि दिनांक 27 ऑगस्ट 2020 रोजी अंतिम मसुदा निश्चित करण्यात आला आणि तो मान्यतेसाठी वेस्टर्न रिजन बिशप्स काउन्सिलकडे सुपूर्द करण्यात आला। तदनंतर लॅटिन बिशपांच्या परिषदेमध्ये त्या मसुद्याला फेब्रुवारी 2020 साली सर्व बिशपांकडून मान्यता मिळाल्यावर तो मसुदा व्हॅटिकनच्या साक्रामेंते व उपासना महामंडळाकडे पाठविण्यात आला। तोपर्यंत भारतातील तामिळ, कोंकणी, गुजराती, हिंदी, मल्याळम ह्या भाषांतील रोमन मिसा ग्रंथ मान्यतेसाठी व्हॅटिकन येथे सादर करण्यात आलेले होते। त्या सर्वांचा अभ्यास करून व्हॅटिकनच्या उपासना विभागाने सर्वांसाठी 9 प्रकारच्या सुधारणा सुचविल्या। मराठी प्रादेशिक उपासना समितीने त्या सुधारणांचा पद्धतशीरपणे पाठपुरावा करून पुन्हा एकदा नव्याने मराठी रोमन मिसा ग्रंथाच्या 2 प्रती कॉन्फरन्स ऑफ कॅथलिक बिशप्स ऑफ इंडियाकडे आणि 2 प्रती भारतामधील व्हॅटिकनच्या नुन्सिओकडे पाठवून दिल्या। नुन्सिओने त्या प्रती व्हॅटिकनला उपासना मंडळाकडे पाठवून दिल्या। शेवटी 17 मे 2022 रोजी व्हॅटिकनने 17 मे 2022 रोजी व्हॅटिकनने नवीन मराठी रोमन मिसा ग्रंथाला मान्यता दिली। प्रादेशिक उपासना समितीचा अध्यक्ष ह्या नात्याने मी स्वतः पोप महोदयांचे राजदूत नुन्सिओ दिल्लीला असणारे त्यांच्या हस्ते मराठी रोमन मिसा ग्रंथाला मान्यता मिळालेले अधिकृत पत्र दिल्लीला जाऊन स्वीकारलं आणि मिसा ग्रंथाच्या अंतिम टप्प्यातील कामकाजाला मग सुरुवात केली। येत्या आगमन काळातील 2022च्या आगमन काळातील पहिल्या रविवारपासून महाराष्ट्रातील प्रत्येक चर्चमधील वेदीवर नवीन मराठी रोमन मिसा ग्रंथ वापरण्यात यावा या दिशेने आम्ही पावले उचलीत आहोत। मित्रांनो, ख्रिस्त सभेमध्ये कोणतीही गोष्ट अंमलात आणण्यापूर्वी त्यासाठी श्रद्धावंतांना पद्धतशीर प्रशिक्षण दिले जाते। नवीन मिसा ग्रंथात मूळ लॅटिन आवृत्तीमधून काही प्रार्थनांमध्ये आवश्यक असलेले बदल करण्यात आलेले आहेत। हे तत्व पुढे ठेवलं, सर्वच काही बदलणार नाही आणि बदलायची गरज पण नाही, पण ज्या गोष्टी बदलण्याची आवश्यकता आहे तेवढ्याच गोष्टी बदलाव्यात हे तत्व पुढे ठेवण्यात आलं होतं। नवीन मिसा ग्रंथामध्ये प्रार्थना तसेच नवीन संतांच्या सणाच्या आणि स्मृतीच्या उपासना समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत। मिसामध्ये भाविकांच्या प्रतिसादाचे आवश्यकतेनुसार काही ठिकाणी शब्द बदललेले आहेत। त्यानुसार या नवीन मिसा ग्रंथाच्या प्रकाशनानिमित्ताने भाविकांना व फादरांना योग्य ते मार्गदर्शन मिळणे आवश्यक आहे। त्यासाठी आपलं सुवार्ता मासिक, त्याचप्रमाणे पुण्याहून प्रसिद्ध होणारं निरोप्या मासिक यासारख्या प्रादेशिक मासिकातून, चर्चच्या मुखपत्रातून, व्हिडिओ क्लिपद्वारे तसेच भाविकांच्या प्रतिसादाची पत्रिका तयार करून त्याची PDF तयार करून जनमानसाची जागृती करण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत। त्यासाठी सर्वप्रथम मी पवित्र मिसेचे महात्म्य आपणापुढे सादर करू इच्छितो। त्यानंतर नवीन मिसा ग्रंथात झालेले बदल आणि ते अंमलात आणताना आपण कोणती मनोवृत्ती धारण करावी ते मी आपणास सांगू इच्छितो। आणि शेवटी हा मिसा ग्रंथ आपणापर्यंत कसा पोहोचणार आहे त्याविषयी मी तुम्हाला माहिती देऊ इच्छितो। पवित्र मिसा हे एक रहस्य आहे, ती एक घटना आहे आणि तो एक अनुभव आहे। पवित्र मिसा हे एक अद्भुत रहस्य आहे। मात्र इथे रहस्य म्हणजे एखादी डिटेक्टिव्ह स्टोरी नाही, तर अनाकलनीय असा परमोच्च अनुभव आहे। जुन्या करारात ती वल्हांडण सणाच्या प्रतीक रूपाने सादर करण्यात आलेली आहे। नव्या करारात स्वतः प्रभू येशू वल्हांडणाचे निष्कलंक कोकरू बनतो आणि अखेरच्या भोजन प्रसंगी पवित्र मिसेची व ती साजरा करण्यासाठी याजक पदाची प्रस्थापना करतो। आज आपण जेव्हा ही मिसा साजरी करतो तेव्हा आपल्यासाठी तो शब्दांकित करता येणार नाही असा दिव्य अनुभव बनतो। कारण सरतेशेवटी मिसा ही प्रभू येशूच्या शरीर धारणाची घटना आहे आणि ख्रिस्त सभेमध्ये
ते एक साक्रामेंट आहे. परमेश्वर मिसा घडवून आणतो, माणूस नाही. त्यामुळे मिसा हा एक धीर गंभीर विधी बनतो. ख्रिस्ती जीवनाचा पाया, ख्रिस्ती जीवनाचा उगम आणि ख्रिस्ती जीवनाचा अत्युच्च शिखर बनतो. मिसा हा देवाच्या मानवावरील प्रेमाचा अनुभव आहे. देवाने मानवाला अगदी उत्स्फूर्तपणे दिलेले आलिंगन आहे. त्यामुळे हा मिसेचा विधी आपल्याला आपल्या स्वार्थी कवचामधून व खाजगी जीवनातून बाहेर काढीत असतो. कारण मिसा हा एक सामुदायिक विधी असतो. हा विधी कोणीही एकटा साजरा करू शकत नाही. मिसामधील छोट्या समुदायात किंवा फादर एकटे मिसा करताना सुद्धा संपूर्ण जगभरची ख्रिस्त सभा एक कुटुंब म्हणून त्या मिसेमध्ये हजर असते. मिसा ही एक घटना देखील आहे असे मी म्हणालो. मिसेमध्ये नक्की काय घडते? एकाच वेळी दोन कृती होत असतात. परमेश्वर ख्रिस्ताच्या रूपाने खाली आपल्यामध्ये येत असतो आणि त्याचबरोबर आपण परमेश्वराकडे वर जात असतो. स्वर्गीय दरबारातील दूतगणांबरोबर आपण देखील परमेश्वराचे अखंड गुणगान गात असतो. त्यामुळे संत पोप द्वितीय जॉन पॉल म्हणतात, आपण जेव्हा कम्युनियन स्वीकारतो तेव्हा केवळ आपण प्रभू येशूला स्वीकारतो असे नसून येशू देखील आपल्याला पुन्हा पुन्हा त्याच्या कळपामध्ये सामावून घेत असतो. मिसा हा एक साक्रामेंट म्हणून उपासना विधी आहे. खेळाला जसे नियम असतात, कार्यक्रमाची जशी एक विशिष्ट शिस्त असते आणि परस्पर संबंधामध्ये जसे शिष्टाचार असतात, तसे उपासनेचेही काही नियम, काही शिस्त आणि काही शिष्टाचार असतात. परमेश्वराने जगासाठी जी योजना आखलेली आहे ती मिसेमध्ये टप्प्याटप्प्याने प्रकट केली जाते. ती योजना समजून घेण्यासाठी एक विशिष्ट मनोवृत्ती धारण करावी लागते. त्यामुळे प्रत्यक्ष मिसेला सुरुवात करण्याआधी स्वतःची शारीरिक, मानसिक, भावनिक व आध्यात्मिक पूर्वतयारी करणे फादरांनी व लोकांनी गांभीर्याने घेतले पाहिजे. पवित्र मिसाबली आणि रोमन मिसा ग्रंथामध्ये झालेले काही बदल. पवित्र मिसाबलीचे एकूण 6 मुख्य भाग आहेत असे आपण समजू शकतो. पहिला भाग प्रास्ताविक विधी, त्याच्यामध्ये अभिवादन आलं, पश्चाताप विधी आला आणि स्तुतिगीत आलं. दुसरा भाग आहे प्रभू शब्द विधी. तिसरा भाग आहे अर्पण विधी. चौथा भाग आहे आभार घोष प्रार्थना, ज्याच्यामध्ये तत्वपालट होते, म्हणजे भाकरीचं ख्रिस्ताच्या शरीरात रूपांतर आणि द्राक्षरसाचं ख्रिस्ताच्या रक्तात रूपांतर होते. 5वा भाग ख्रिस्त शरीर विधी आणि शेवटचा 6वा भाग समारोप विधी. आपण थोडक्यामध्ये प्रत्येक भाग पाहू. प्रास्ताविक विधी. प्रास्ताविक विधीमध्ये पुरोहिताच्या प्रवेश विधीने मिसेची सुरुवात होते. त्यामुळे आपण आणि फादरांनी सुद्धा मिसेसाठी कमीत कमी 10 मिनिटे आधी येऊन मिसेत सहभागी होण्यासाठी आपल्या मनाची तयारी करावी. प्रभू शब्द घोषित करणाऱ्या व्यक्तींनी वाचनावरून बारकाईने नजर टाकावी. वेदी सेवक वैश्विक गरजांसाठी विनंत्या, अर्पण, सूचना ह्याची व्यवस्थित तयारी झालेली आहे की नाही त्याकडे धर्मगुरूंनी व उपासना समितीने जातीने लक्ष घालावे. प्रवेश गीतामध्ये सर्वांनी सहभागी व्हावे. आपण एक जमाव किंवा एक घोळका म्हणून नव्हे, तर श्रद्धावंतांचा एक जिवंत आणि सक्रिय समुदाय, कम्युनिटी म्हणून एकत्र येत असतो. प्रवेश गीतातील सर्वांचा एकत्र सूर हा अखिल जगभरच्या ख्रिस्त सभेचा आवाज असतो. ख्रिस्ती व्यक्ती सदा नवे गीत गात प्रभूपाशी येत असते, कारण ती एक नवी निर्मिती बनलेली असते. पवित्र क्रूसाची खूण ही मिसेची पहिली कृती असते. पिताच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावे आपण बाप्तिस्मा स्वीकारलेला आहे, ह्याची ती पवित्र क्रूसाची खूण आपल्याला आठवण करून देते.
आपल्या श्रद्धेसाठी आपण क्रूसावर खिळले जाण्यास तयार आहोत, हे आपण त्या पवित्र क्रूसाच्या खुणेने दर्शवित असतो. मिसेच्या सुरुवातीला धर्मगुरू, विधी प्रमुख जे अभिवादन करतात त्यात कोणीही बदल करू नये, कोण्या फादरांनी बदल करू नये. गुड मॉर्निंग अशाने काही जण सुरुवात करतात, पण ते बरोबर नाही, त्याचं करू नये. आपल्या धर्मप्रांतात तसं होत नाही. धर्मगुरू स्वतःच्या वैयक्तिक नावाने तिथे हजर नसतात, भेटत नसतात. धर्मगुरू ख्रिस्ताच्या नावाने लोकांना घेऊन एकत्र आलेले असतात. त्यामुळे करिंथीकरांस लिहिलेल्या संत पौलने त्याच्या दुसऱ्या पत्रामध्ये अध्याय 13-14 ओवीमधील आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराचे प्रेम आणि पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो, ह्या संत पौलच्या शब्दांनी धर्मगुरूंनी लोकांना अभिवादन करावे किंवा प्रभू तुम्हाबरोबर असो असे म्हणावे. बिशप असतील तर लोकांना तुम्हास शांती लाभो अशा शब्दात सुद्धा अभिवादन करतात. आता लोकांचा त्या अभिवादनाला जो प्रतिसाद आहे त्यात बदल करण्यात आलेला आहे. मित्रांनो, लक्षात घ्या, आतापर्यंत आपण फादरांनी प्रभू तुम्हाबरोबर आहे असं म्हटलं किंवा तुम्हाबरोबर असो असं म्हटल्यानंतर आपण म्हणत होतो आणि तुम्हाबरोबर सुद्धा. यापुढे आपण तुम्हाबरोबर सुद्धा म्हणणार नाहीत. आणि तुमच्या अंतर्यामी हाच प्रतिसाद आपण प्रभू तुम्हाबरोबर आहे किंवा असो ह्या फादरांच्या म्हणण्यात नंतर आपण म्हणणार आहोत. हाच प्रतिसाद मग शुभवर्तमानाच्या वाचनाआधी, आभारघोष प्रार्थनेच्या सुरुवातीला, शांतीवंदनाच्या आणि आधी आणि मिसेच्या शेवटी आशीर्वाद स्वीकारण्याआधी आपण द्यायचा आहे. आणि तुमच्या अंतर्यामी प्रभू तुम्हाबरोबर असो असं फादर बोलतील, बिशप बोलतील आणि लोकांनी उत्तर द्यायचं आहे. आणि तुमच्या अंतर्यामी ह्या अभिवादनाद्वारे आपण धर्मगुरूंना, बिशपांना, धर्मगुरूंना त्यांच्या गुरुदीक्षेच्या वेळी पवित्र आत्म्याने त्यांचा अभिषेक झाला आहे व याजकीय कार्य करण्यासाठी त्यांना जी पवित्र आत्म्याची कृपा मिळालेली आहे तिची आठवण करून देत असतो. अभिवादनानंतर विधी प्रमुख त्या दिवसाच्या उपासनेची थोडक्यात प्रस्तावना देतात. ही प्रस्तावना धर्मगुरू किंवा डिकन ह्यांनीच द्यावी, प्रापंचिकांनी देऊ नये अशी शिफारस आपल्याला करण्यात आलेली आहे. पश्चाताप विधीमध्ये एकूण 4 पर्याय देण्यात आलेले आहेत. त्या 4 पर्यायांपैकी 2 पर्यायांमध्ये किरिये एलाइझोन या लॅटिन शब्दांचाही समावेश नवीन मिसा ग्रंथामध्ये करण्यात आलेला आहे. त्याकडे धर्मगुरूंनी लक्ष द्यावे. स्तुतिगीत गाताना मूळ स्तुतिगीतांचे गद्य स्वरूपातील शब्द बदलू नयेत. त्यातही एकुलत्या प्रसवलेल्या पुत्रा आणि विराजमान झालेला आहेस ह्या शब्दांतील बदल लक्षात घ्यावा. स्तुतिगीतामधील स्तुतिगीत जुनं घ्यायचं नाही, नवीन घ्या. स्तुतिगीत शक्यतो गायनात घ्यावे आणि अशा पद्धरचनेत सुद्धा मूळ स्तुतिगीतांचे शब्द बदलू नयेत. प्रास्ताविक प्रार्थनेच्या आधी आपण प्रार्थना करूया असे म्हटल्यानंतर धर्मगुरूंसह सर्वजण थोडा वेळ मौन पाळतात. ही प्रास्ताविक प्रार्थना खाजगी धर्मगुरूंचीच फक्त नाही, ती सर्व लोकांची आहे. धर्मगुरू सर्व लोकांच्या तर्फे बोलत असतात आणि म्हणून धर्मगुरूंनी आणि लोकांनी मौन पाळायचं आहे. आपण प्रार्थना करूया असं फादरांनी म्हटल्यानंतर एक क्षणभर आणि भाविकांनी परमेश्वराने आपल्यासाठी काय काय केले आहे ते आठवावे. सर्वांच्या वैयक्तिक प्रार्थना गोळा करून मग विधी करणारे पुरोहित धर्मगुरू प्रास्ताविक प्रार्थना म्हणतात. आपण तिला लॅटिनमधून आलेला शब्द कॉलेक्ट असे म्हणतो. आता प्रभू शब्द विधी, देवाचा शब्द त्रिकाल बाधित असतो. भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ त्याला बाधा पोहोचू शकत नाही. याची जाणीव ठेवून वाचन करणाऱ्या व्यक्तीने प्रभूचा शब्द अगदी भक्तिभावाने, श्रद्धेने, स्पष्ट आवाजात आणि अर्थपूर्णरित्या घोषित करावा.
ते वाचन नाही, ते घोषण आहे. आतापर्यंत आपण हा प्रभूचा शब्द आहे असं शेवटी म्हणायचे, वाचन संपल्यानंतर हा प्रभूचा शब्द असं म्हणायचे, असे म्हणत होतो. परंतु आपण फक्त प्रभूचा शब्द एवढेच म्हणणार आहोत. हा प्रभूचा शब्द नाही तर प्रभूचा शब्द. शिवाय देवाचे आभार मानूया असे न म्हणता आपल्या सर्वांचं उत्तर असेल, देवाला धन्यवाद. वाचनानंतर थोडा वेळ शांतता पाळावी, अगदी क्षणभर पण पाळावी. शांतता ही परमेश्वराची आराधना करण्याची खूप चांगली व प्रभावी पद्धत आहे. प्रारंभी शब्द होता, परंतु आदाम एवेने तो ऐकला नाही. आदाम आणि एवेचं लक्ष जागतिक आकर्षणाकडे होतं. देवाच्या शब्दांपेक्षा सैतानाच्या आमिष त्यांना अधिक फायद्याचे वाटले. मात्र विलासाच्या पोटात विनाश दडलेला असतो हे त्यांना समजले नाही. आदाम आणि एवेला आपलीही गत तशी होऊ शकते, म्हणून आपण प्रभूचा शब्द लक्षपूर्वक ऐकावा. कारण श्रद्धा देवाचा शब्द ऐकण्याने उत्पन्न होते आणि श्रद्धा त्यामुळे बळकट बनते. प्रतिसाद स्तोत्र हे इस्रायलचा इतिहास काव्यमय शब्दात व्यक्त करते. तो प्रतिसाद शब्द देखील आपण आपल्या इतिहासाचा भाग बनवावा. त्यामुळे प्रतिसाद स्तोत्र इतर गाण्याने कधीच बदलायचं नाही. स्तोत्राद्वारे आपण देवाशी संवाद साधत असतो, म्हणून आपण ते शक्यतो गायला हवे. पहिले वाचन करणाऱ्या व्यक्तीनेच स्तोत्र गायला हवे असे नाही. स्तोत्र दुसऱ्या व्यक्तीने गायले तर उत्तम. मित्रांनो, आलेलुया हे नेहमी गायले गेले पाहिजे, गायलं गेलं पाहिजे. कारण आलेलुया हा हर्षित झालेल्या अंतःकरणातून उल्हासाने बाहेर पडलेला आवाज असतो. आपण गायला लागतो आनंद झाल्यानंतर, म्हणून आलेलुया हा शब्द गायचा असतो. परंतु त्याला अपवाद फक्त प्रायश्चित्त काळाचा असतो. ह्या काळातील शिस्त आणि वातावरणाला धरून आलेलुयाच्या जागी वाचन ग्रंथात नमूद केलेले एका ओळीचे प्रतिगीत गायले जाते. शुभवर्तमान घोषित केले जात असताना प्रभू येशूच्या जीवनातील घटना, व्हॉट वी कॉल जीसस इव्हेंट, घडत असते. म्हणून शुभवर्तमान सक्रिय राहून ऐकत असताना प्रभूच्या दिव्य वचनाचा परिणाम आपल्या जीवनात आज सुद्धा कसा दिसून येतो यावर मन स्थिर करायचे. त्यामुळे आपण कोणत्याही मनस्थितीत किंवा परिस्थितीत असलो तरी त्यावेळी मन लावून प्रभू येशूचे शब्द, शुभवर्तमानातील प्रभू येशूचे शब्द ऐकायला हवेत. शुभवर्तमानांना बायबलमध्ये विशेष स्थान असल्याने शुभवर्तमान हे मिसेमध्ये फक्त बिशप, मिसा करणारे फादर्स किंवा डिकन हेच घोषित करू शकतात. आता प्रवचनाचा भाग. प्रवचन किंवा शास्त्र निरूपण हा प्रभू शब्द विधीचा अविभाज्य भाग असतो. त्यात प्रेषितांची शिकवण, देव शब्दांचा अर्थ, ख्रिस्त सभेचा श्रद्धा अनुभव आणि दैनंदिन जीवनावरील चिंतन ह्यांचा समावेश करण्यास वाव असतो. प्रभू येशू हा प्रवचनाचा गाभा असला पाहिजे. द सेंटर ऑफ हॉमिली इज जीसस क्राइस्ट. तिथे प्रवचनकाराला श्रद्धावंत व परमेश्वर या दोहोंच्या हृदयातील दुवा बनण्याची कसरत करायची असते. प्रवचनकार स्वतःच्या नावाने तिथे एकटा नसतो. संपूर्ण ख्रिस्त सभेच्या नावाने प्रवचनकार बोलतो. ख्रिस्त सभा तिथे उपस्थित असते आणि म्हणून प्रवचन ख्रिस्त सभेच्या अधिकृत शिकवणुकीशी सुसंगत असणे जरुरीचे आहे. प्रवचनाद्वारे स्वतःची वैयक्तिक खाजगी मते मांडण्याचे कटाक्षाने प्रवचनकाराने टाळावे. प्रभूचा शब्द प्रवचनातून देखील एक साक्रामेंत बनायला हवा. आणि मग येतो श्रद्धा प्रकटनाचा भाग. श्रद्धा प्रकटन देवशब्दाचा भाग असतो. त्यात संपूर्ण ख्रिस्ती श्रद्धेचा सारांश असतो. गेली 2000 वर्ष ख्रिस्त सभा ही देवाने ख्रिस्त सभेच्या हातात सुपूर्द केलेली श्रद्धा प्रकटन करीत आलेली आहे आणि पुढे आणखी युगाच्या अंतापर्यंत ख्रिस्त सभा ही श्रद्धा प्रकट करीत राहणार आहे. त्यामुळे मोठ्या उत्साहात ही श्रद्धा प्रकट केली गेली पाहिजे. तिच्यातील शेवटचा आमेन हा शब्द
आसमंतात दुमदुमला पाहिजे. प्रायश्चित्त काळामध्ये व पुनरुत्थान काळात प्रेषितीय श्रद्धा प्रकटन ही प्रार्थना म्हटली जाते, द अपॉस्टल्स क्रीड. आणि उरलेल्या इतर वर्षातील सर्व दिवसामध्ये नायसियन क्रीड, नायसियन श्रद्धा प्रकटन म्हटले जाते. या दोन्ही श्रद्धा प्रकटनाची प्रार्थना कार्ड्स तयार करून ती चर्चमध्ये ठेवता येतील किंवा भाविकांना ती देता येतील. प्रभू शब्दामध्ये परमेश्वराला जे काही सांगायचे असते ते तो आपल्या ख्रिस्ताद्वारे सांगतो. आता वैश्विक गरजांसाठी केलेल्या श्रद्धावंतांच्या प्रार्थनेमध्ये माणसाला जे काही सांगायचं असते ते तो पुन्हा एकदा ख्रिस्ताद्वारे परमेश्वराला सांगतो. ख्रिस्त आपला मध्यस्थी आहे. देव ख्रिस्ताद्वारे सांगतो आणि आपण देवाला सांगताना ख्रिस्ताद्वारे देवाला सांगतो. त्यामुळे प्रभूचा शब्द आणि मानव ह्यांचा केंद्रबिंदू ख्रिस्त असतो. ह्या श्रद्धावंतांच्या प्रार्थना वैश्विक स्वरूपाच्या असतात. लक्षात घ्या, दे आर कॉल्ड युनिव्हर्सल प्रेयर्स. म्हणून खरोखर संपूर्ण वैश्विक गरजा आपण विश्वासात घेतल्या पाहिजेत, ध्यानात घेतल्या पाहिजेत. जगभरच्या ख्रिस्त सभेसाठी व स्थानिक ख्रिस्त सभेंच्या गरजासाठी प्रार्थना केली जाते. प्रसंगानुरूप आणि विशेषतः अडीअडचणी, संकटे, युद्ध, नैसर्गिक आपत्ती, इतर धर्मियांवर गुदरलेला प्रसंग सर्वांचा ह्या समावेश ह्या वैश्विक ख्रिस्त सभेच्या प्रार्थनेमध्ये करता येईल. मात्र सुरुवातीला धर्मगुरू जे विधी प्रमुख असतात ते प्रार्थनेची थोडी प्रस्तावना देतात आणि शेवटी समारोप सुद्धा तेच करतात. हा क्रम पाळला गेला पाहिजे. आता आपण अर्पण विधीकडे वळू. अर्पण विधीद्वारे ख्रिस्त सभा आणि जग ह्यांच्यात जे चांगले नाते आहे ते साजरे केले जाते. त्यामुळे जगातील चांगल्या गोष्टी अर्पणाच्या मिरवणुकीत आणल्या जातात. ह्या आणलेल्या भेटी धर्मग्रामातील वंचित आणि गरीब असलेल्यांसाठी असतात. वी आर रिस्पॉन्सिबल फॉर दिस. ज्या काही अर्पण विधीमध्ये फळं म्हणा, भाजीपाला म्हणा, मासळी म्हणा, अशासारखे इतर गोष्टी आणल्या जातात. या चांगल्या गोष्टी आहेत, परंतु ह्या वंचित आणि गरिबांसाठी आणलेल्या असतात पॅरिशमधल्या. मात्र ह्या सर्व गोष्टींच्या शेवटी भाकर आणि द्राक्षरस हे देखील वेदीजवळ आणण्यात येते आणि ते तर मुख्य आहे. या दोन गोष्टी भाकर आणि द्राक्षरस मुख्य आहेत. त्या प्रतिनिधिक आहेत सर्व चांगल्या गोष्टींच्या. त्यावेळी गोळा केले जाणारे कलेक्शन सुद्धा आपण अर्पणाचाच भाग मानतो. धर्मगुरू द्राक्षरसात पाणी मिसळतात, त्याचा अर्थ आपण ख्रिस्ताच्या दैवी जीवनात सहभागी होत असतो. म्हणून कर्थीजचे संत सिप्रियन म्हणतात त्याप्रमाणे द्राक्षरसात पाणी घातल्याशिवाय ते अर्पण करू नये. तसे केल्यास आपण केवळ ख्रिस्ताला अर्पण करतो, त्यात लोक नसतात असा त्याचा अर्थ. काही महत्त्वाच्या सोहळ्याच्या प्रसंगी अर्पणाला, वेदीला धर्मगुरूंना आणि लोकांना धूप दिला जातो, इन्सेन्सिंग. कारण मिसेमध्ये सहभागी झाल्यामुळे आपण सर्वजण एक रहस्य बनत असतो. बाप्तिस्मा झालेले, देवाची प्रजा. त्यानंतर धर्मगुरू आपले हात पाण्याने धुतात. हेतू हा की जणू एकमेव याजक प्रभू ख्रिस्त धर्मगुरूंचे हात हे स्वतःचे हात बनवित असतो. त्यानंतर धर्मगुरू प्रार्थनेसाठी लोकांना जे आवाहन करतात त्यातील शब्दांकडे लक्ष द्या. धर्मगुरू म्हणतात, पुरोहित म्हणतात, बंधू भगिनींनो, माझे व तुमचे हे बलिदान सर्व समर्थ परमेश्वर पित्याला मान्य व्हावेत म्हणून प्रार्थना करा. इथे पुरोहित आपले बलिदान असे म्हणत नाहीत, आपले बलिदान. कारण आता धर्मगुरू व लोक वेगवेगळ्या पातळीवरून हे अर्पण करीत असतात. धर्मगुरूंची जागा आणि लोकांची जागा ह्याच्यामध्ये फारकत आहे, डिस्टिंक्शन आहे. सेपरेट नाहीत ते, परंतु डिस्टिंक्शन मात्र आहे. लोकांच्या प्रतिसादात झालेला बदलही लक्षात घ्या. इथं लोकांचा प्रतिसाद, प्रभूच्या नावाचे गुणगान व गौरव व्हावे, आमचे व त्याच्या अखिल पवित्र ख्रिस्त सभेचे कल्याण व्हावे म्हणून तुमच्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो.
हा प्रतिसाद दिल्यानंतर लोक अर्पणावरील प्रार्थनेसाठी उभे राहतात. आभार घोष प्रार्थना अत्यंत महत्त्वाचा असा हा मिसेचा भाग. द युक्रिस्टिक प्रेयर, आभार घोष प्रार्थना ही मिसामधील महाप्रार्थना मानली जाते. तिच्यात प्रस्तावना, तत्वपालट, श्रद्धेचे रहस्य, जिवंतांचे स्मरण, मृतांचे स्मरण, सर्व संतांचे स्मरण आणि त्रैक्य परमेश्वराची महास्तुती असे विविध घटक असतात. रोमन मिसा ग्रंथाच्या ह्या आधीच्या मराठी आवृत्तीत केवळ 4 आभार घोष प्रार्थना होत्या. लक्षात घ्या, 4 आभार घोष प्रार्थना होत्या. पुष्कळदा पुरोहित फक्त दुसरी आभार घोष प्रार्थना म्हणतात. 4 प्रार्थना होत्या. आता नवीन रोमन मिसा ग्रंथामध्ये, म्हणजे आता आलेला मिसा ग्रंथ मराठीमध्ये, त्याच्यामध्ये आपल्याला एकूण 13 आभार घोष प्रार्थना देण्यात आलेल्या आहेत. पूर्वीच्या 4 तर आहेतच, आणि मग समेटासाठी 2 आभार घोष प्रार्थना, मुलांच्या मिसेसाठी 3 आभार घोष प्रार्थना, आणि सगळ्यांच्या विविध गरजा प्रसंगासाठी 4 दुसऱ्या आभार घोष प्रार्थना. प्रत्येक आभार घोष प्रार्थना अतुलनीय आहे, म्हणून आलटून पालटून त्या म्हटल्या गेल्या पाहिजेत. सगळ्या प्रार्थना देवपित्याला उद्देशून करण्यात आलेल्या आहेत. देवपित्याला उद्देशून. ख्रिस्त फक्त मध्यस्थी आहे, आणि म्हणून ख्रिस्त सभा स्वभावतः प्रार्थनाशील प्रवृत्तीचे आहे, हेच त्या प्रार्थनांमधून दिसून येते. एवढी सारी विविधता असल्याने फादरांनी केवळ एखाद दुसऱ्या आभार घोष प्रार्थनेला प्राधान्य देऊ नये. विशेषतः मुलांच्या मिसेला अधूनमधून मुलांच्या मिसेच्या आभार घोष प्रार्थना निवडाव्यात. समेटासाठी आज प्रार्थना करण्याची खूप गरज आहे. त्याचप्रमाणे विविध गरजांसाठी प्रार्थना, कारण भाराक्रांत आणि कष्टी झालेल्या लोकांना निश्चित महत्त्वाच्या व प्रसंगोचित म्हणून भावतील, ह्या प्रार्थना भावतील, यात शंका नाही. मित्रांनो, आभार घोष प्रार्थना ही अत्युच्च दर्जाची प्रार्थना असं मी म्हणालो. ती सुरू करताना काहीतरी विशेष घडत आहे हे दर्शविण्यासाठी श्रद्धावंतांना जाणीवपूर्वक व लक्षपूर्वक तिच्यात सहभागी होण्याचे आवाहन ख्रिस्त सभा करते. धर्मगुरूंना दीक्षेच्या वेळी पवित्र आत्म्यात अभिषिक्त केले होते, ह्याची आठवण लोक त्यांना करून देतात. तुम्ही ज्या कारणासाठी धर्मगुरू झालात त्याची आठवण करा, असेच जणू काही लोक पुरोहितांना सांगत असतात. आता धर्मगुरू एका विशिष्ट पातळीवर पोहोचतात. पुरोहित फादरांच्या शब्दात जितका भक्तीचा ओलावा असतो, तेवढाच त्यांचा स्वर अधिकारवाणीने कणखर बनलेला असतो. ते जेव्हा लोकांना त्यांची अंतःकरणे उंचवायला सांगतात, तेव्हा त्यांनी जागतिक गोष्टींनी विचलित होऊ नये, तर आपली नजर वर स्वर्गाकडे लावावी. नित्य व सर्वत्र देवाच्या नजरेने पाहत त्याचे आभार मानावेत, असे पुरोहित सुचवितात. आता आपण जणू स्वर्गात चाललो हे दर्शविण्यासाठी स्वर्गीय दरबारातील दूतगणांबरोबर पुरोहित भाविकांना परमेश्वराचे गुणगान गायला सांगतात. आणि मग आपण सर्वजण पवित्र पवित्र पवित्र, पावन 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 किंवा सांतुस 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 या गाण्याचे शब्द बायबलमधून घेण्यात आलेले असून ते यशया संदेष्टाच्या आणि स्तोत्र संहिता, त्याचप्रमाणे प्रकटीकरणाच्या पुस्तकातले आहेत. ते गाताना त्या शब्दात बदल करू नयेत. तत्वपालटाच्या वेळी गुडघे टेकावेत अशी शिफारस सगळ्यांना करण्यात येते. ज्यांची त्यांची परिस्थिती ओळखून उभं राहावं, गुडघे घालावेत, किंवा काही अगदीच अशक्य ज्यांना असेल त्यांनी खाली बसावं. पवित्र आत्मा जसा पवित्र मरियेवर उतरला आणि शरीर धारणाचं रहस्य साकार झाले, ख्रिस्ताच्या शरीर धारणाचं रहस्य साकार झाले त्या पवित्र आत्मा अवतरण्याने मरियेवर, तसेच धर्मगुरू भाकर आणि द्राक्षरस यावर आशीर्वादपूर्वक आपले हात ठेवतात तेव्हा होते. दीक्षेप्रसंगी धर्मगुरूवर पवित्र आत्म्यांचा अभिषेक झाला व त्यामुळे धर्मगुरू काही विशिष्ट कृती परमेश्वराच्या नावाने करू शकतात हे खरे,
परंतु धर्मगुरूंना त्यानुसार अधिकारपत्र अथवा अधिकृत परवानगी जरी मिळाली असली तरी शेवटी अधिकार मात्र परमेश्वराचाच राहतो, धर्मगुरूंचा नाही, माणूस म्हणून. म्हणून पवित्र आत्म्याची आळवणी करणे हे उचितच नव्हे तर अत्यंत गरजेचं आहे. दुसऱ्या आभारघोष प्रार्थनेत पवित्र आत्म्यासाठी दववर्षवाचे प्रतीक वापरण्यात आलेलं आहे. दव पडते तेव्हा ते कोणाला दिसत नाही, परंतु त्याचा गारवा, तजेला व परिणाम मात्र आसमंतात जाणवतो. त्याचप्रमाणे मिसेमध्ये तत्व पालटाच्या वेळी वेदीवर पवित्र आत्मा उतरतो, ते कोणाला दिसत नाही, परंतु भाकर आणि द्राक्षरसाचे रूपांतर प्रभू येशूच्या शरीर आणि रक्तामध्ये होत असते. इथे कृती जरी धर्मगुरू करीत असले तरी कार्य मात्र परमेश्वराचे असते. प्रभू येशूच्या जीवनात घडून गेलेली निर्णयात्मक घटना म्हणजे अखेरचे भोजन, द लास्ट सपर. त्या घटनेचे सन्मानपूर्वक वर्णन भूतकाळात करून दिले जाते, कथन केले जाते. उदाहरणार्थ, बहुतेक प्रार्थना त्या भोजनाविषयी प्रभूने भाकर घेतली, प्रभूने आभार मानले, भाकर मोडली, ती आपल्या शिष्यांना दिली, हे सगळं भूतकाळात आपल्याला वर्णन करून कथन केलं जातं. मात्र त्यावेळी भूतकाळात प्रभू येशूने उच्चारलेले शब्द आता घ्या आणि खा, घ्या आणि यामधून प्या, हे वर्तमान काळात आहेत. म्हणजे आत्ताच्या घडीला वर्तमान काळात उच्चारलेले ते शब्द आहेत. काल्वारीवरील घटना फलदायकरित्या मिसेमध्ये घडते. मिसेला ह्या घडीला उपस्थित असलेल्या सर्वांना त्या घटनेमध्ये सामावून घेतले जाते. म्हणून वर्तमान काळामध्ये, भूतकाळात मधून आपण वर्तमान काळात शिरतो. घ्या आणि खा. आता हे बलिदान त्यावेळचंच नाही तर तेच बलिदान परत तेच तसंच्या तसंच आता सुद्धा घडत आहे. हे आता मिसाला उपस्थित असलेल्या सर्वांना ही प्रभू येशूची आज्ञा लागू पडते. मिसेला हजर असलेले भूतकाळात घडलेल्या घटनांना निष्क्रियपणे फक्त बघत नसतात, तर ती घटना वर्तमान काळात त्यांच्या डोळ्यापुढे कशी आणली जाते, उपस्थित असलेल्या त्या घटनेशी सक्रिय भाग कसे बनतात, जगाचा इतिहास, जगाचा भूगोल, वर्तमान काळ, भविष्यकाळ मिसेमध्ये कसा एकत्र येतो. मांगल्याचा विजय हे प्रभू येशूच्या बलिदानाचं फळ आहे. म्हणून पूर्वी म्हटलं जायचं, हे रक्त साऱ्या मानवांच्या कल्याणासाठी सांडले जाईल असं आपण म्हणत होतो. परंतु आता नव्या रोमन मिसा ग्रंथामध्ये म्हटले जाते, हे रक्त पुष्कळांच्या कल्याणासाठी ओतले जाईल. पुष्कळांच्या, इथे साऱ्या मानवांच्या म्हणजे सर्व यहुद्यांसाठी, फॉर ऑल ज्यूज, परंतु आता पुष्कळांच्या म्हणजे यहुदी आणि बिगर यहुदी अशा सर्वांसाठी हे रक्त सांडण्याची प्रक्रिया स्वेच्छेने होत नाही, तर ओतण्याची प्रक्रिया हेतू पुरस्सर होते. श्रद्धेचे रहस्य आतापर्यंत पुष्कळदा आपण फक्त एकच उत्तर देत होतो, जास्त करून ख्रिस्त मरण पावला, ख्रिस्त जिवंत झाला, ख्रिस्त पुन्हा येईल, अशा शब्दात आपण प्रकट करीत होतो. आता हे शब्द नवीन रोमन मिसा ग्रंथामध्ये आढळणार नाहीत. त्याऐवजी जे 3 पर्याय आहेत ते आपल्याला शिकून घ्यावे लागणार आहेत. मिसा बली हा ख्रिस्ताचा आणि ख्रिस्त सभेचा बली आहे. त्यामुळे आभारघोष प्रार्थनेत पोप महोदयांचे नाव घेऊन जगभरच्या ख्रिस्त सभेची, तदनंतर स्थानिक बिशपांचे नाव घेऊन स्थानिक ख्रिस्त सभेची, तसेच मृतांची आणि संतांची आठवण केली जाते. येथे यात्रेकरू ख्रिस्त सभा, दुःख भोगीत असलेली ख्रिस्त सभा, दी ॲक्च्युअल चर्च, तुम्ही सर्वजण माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, यात्रेकरू, तुम्ही सर्वजण दुःख भोगीत असलेले आणि विजयी ख्रिस्त सभा, अशा तिन्ही पातळीवरील ख्रिस्त सभेची आठवण आपण करीत असतो. मृत व्यक्तींचे संपूर्ण तारण अद्याप झालेले नाही, म्हणून जगापासून मृतांची सुटका होणे बाकी आहे. म्हणून आपण मृतांची आठवण पुसू नये, त्यांना आपल्या प्रार्थनेची गरज आहे. अर्पण विधीच्या वेळी भाकर आणि द्राक्षरस यांचे वेगवेगळे अर्पण केले गेले होते, कारण ती फक्त दाने होती. आता तत्व पालटानंतर त्यांचे ख्रिस्ताच्या शरीर आणि रक्तामध्ये रूपांतर झाल्यामुळे फादर
मिसा करणारे पुरोहित ते एकत्रितपणे उंचावून महास्तुती, ज्याला डॉक्सोलॉजी म्हणतात, ती महास्तुती गातात किंवा म्हणतात, ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठाई. इथे ख्रिस्ती प्रार्थनेचा आदर्श घालून देण्यात आलेला आहे. सर्व प्रार्थना ख्रिस्ताद्वारे असतात, सर्व प्रार्थना ख्रिस्तासह असतात, सर्व प्रार्थना ख्रिस्ताठाई असतात. पवित्र आत्म्याच्या ऐक्यात देवपित्याला सादर केल्या जाव्यात असे इथे सूचित करण्यात आलेले आहे. इथे सन्मान आणि गौरव या शब्दांचा क्रम बदलून तो गौरव व सन्मान असा देण्यात आलेला आहे. लक्षात घ्या, सन्मान आणि गौरव नाही तर गौरव आणि सन्मान असा देण्यात आलेला आहे. हे फादरांनी विशेष करून लक्षात घ्यावे. या महास्तुतीला देण्यात येणारा आमेन हा प्रतिसाद अनेक शतके आसमंतात दुमदुमत आहे. तो सर्व उपस्थित लोकांपासून पुरेशा मोठ्या आवाजात असावा, ओठातल्या ओठात नसावा. आणि मग आपण ख्रिस्त शरीर विधीच्या भागाला सुरुवात करतो. प्रभू येशूने शिकवलेली प्रार्थना म्हणण्याचे आवाहन करण्यासाठी आधीच्या रोमन मिसा ग्रंथात 4 पर्याय दिले होते. आता केवळ एकच पर्याय दिलेला आहे, तो म्हणजे तारणाऱ्याची आज्ञा आणि त्याची ईश्वरी शिकवण ह्यांनी प्रेरित होऊन आम्ही धैर्यपूर्वक म्हणतो. आणि मग प्रभूच्या प्रार्थनेत 2 शब्दामध्ये बदल करण्यात आलेला आहे. प्रभूची प्रार्थना म्हणताना आपण स्वर्गीय बापा असं म्हणत होतो, तो डिव्हाइन गॉड नाही तर स्वर्गातील बाप आहे, फादर इन हेवन. तेव्हा स्वर्गीय ऐवजी स्वर्गातील बापा, हे आमच्या स्वर्गातील बापा, स्वर्गीय बापा नाही आता म्हणायचं, हे आमच्या स्वर्गातील बापा, कारण तो स्वर्गात वस्ती करणारा सर्वांचा एकमेव पिता आहे. आणि मोहात ऐवजी, कारण परमेश्वर कोणाला कधी मोहात पाडत नाही, परमेश्वर जे मोहात असतात त्यांचा उद्धार करीत असतो. त्यासाठी मोहात ऐवजी मोह प्रसंगी, कारण परमेश्वर कधीच आपल्याला मोहात पाडित नसतो, मात्र मोह प्रसंगी आपण पडू नयेत, गळू नयेत म्हणून आपण त्याच्यापाशी मत्तीची याचना करू शकतो. त्यानंतर लगेच केली जाणारी प्रार्थना, हे प्रभो सर्व वाईटांपासून, ही जी पुरोहित म्हणतात, या प्रार्थनेतील भाषेत जो बदल करण्यात आलेला आहे तो फादरांनी काळजीपूर्वक नजरेखालून घालावा. येथपर्यंत सर्व प्रार्थना स्वर्गातील पित्याला उद्देशून होत्या. मित्रांनो, आता शांतीसाठी करण्यात येणाऱ्या प्रार्थनेपासून ख्रिस्त शरीर ग्रहणापर्यंतच्या सर्व प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताला उद्देशून करण्यात येतात. शांती वंदना करताना फक्त शांती देणारे शब्द तेवढेच उच्चारावेत. इतर कोणत्याही प्रकारचं अभिवादन, उदाहरणार्थ हॅपी बर्थडे, कॉंग्रॅच्युलेशन, हॅपी फीस्ट डे, गुड सर्मन, आम्ही तुमच्यासाठी तुमच्या दुःखात सहभागी आहोत, थँक्यू वगैरे असं काहीच म्हणायचं नाही. जिथं ते शब्द शांती देणारे आपल्याला सांगितलेले आहेत तेवढेच बोलायचे. भाकर मोडणे ही कृती थेट प्रेषितांच्या काळापर्यंत घेऊन जाणारी आहे. द ब्रेकिंग ऑफ ब्रेड, प्रेषितांची कृत्ये अध्याय 2 ओवी 46 आपल्याला सांगते की भाकर मोडणे, इट इज अ वे ऑफ सेईंग. मिसेला तो एक दुसरा शब्द आहे. ब्रेकिंग ऑफ द बॉडी ऑफ ख्राइस्ट, ब्रेकिंग ऑफ द वर्ड. त्यावेळी जगाची पापे दूर करणाऱ्या म्हणजे आग्नुस देई ही प्रार्थना म्हटली जाते. ही प्रार्थना जर गायनात घ्यायची असेल तर मूळ शब्दामध्ये बदल केला जाऊ नये. गाणं तयार करू नका त्याचं. जसं प्रभू आम्हावर दया कर, ख्रिस्ता आम्हावर दया कर, प्रभू आम्हावर दया कर, त्याचं गाणं तयार करू नका. ते बायबलमधील शब्द आहेत, त्याच्यात बदल करायचा नसतो. मोडलेली भाकर भाविकांना दाखविताना ख्रिस्त शरीर विधीच्या वेळी धर्मगुरू जे शब्द उच्चारतात त्यांच्यात किंचितसा बदल करण्यात आलेला आहे. धर्मगुरू म्हणतात, हे पहा परमेश्वराचे कोकरू, जगाची पापे दूर करणारे हे परमेश्वराचे कोकरू पहा. आणि लोकांचा प्रतिसादही बदललेला आहे, हे ध्यानात घ्या. मग आपलं उत्तर आहे, हे प्रभो तू माझ्या छताखाली यावेस इतकी माझी योग्यता नाही, परंतु एक शब्द मात्र बोल म्हणजे
माझा आत्मा बरा होईल. कम्युनियन वाटप करणाऱ्या व्यक्तीने, मग ते बिशप असोत, फादर असोत, सिस्टर असोत की प्रापंचिक प्रसेवक असोत, प्रत्येक व्यक्तीने कम्युनियन देताना ख्रिस्ताचे शरीर हे शब्द स्पष्ट आवाजात उच्चारावेत आणि श्रद्धावंतांनी मोठ्याने आमेन म्हणून त्याला प्रतिसाद द्यावा. आणि लक्षात घ्या, मी अधिकृत लिहिल्याप्रमाणे ख्रिस्त शरीर हातात घेताबरोबर तिथेच तोंडात घालायचं. ते घेऊन दुसऱ्या जागेवर उभं राहायला जायचं नाही किंवा जागेवर घेऊन जायचं नाही. याचे गैरप्रकार मी स्वतः बघितलेले आहेत. म्हणून ख्रिस्त शरीर हातात घेताबरोबर जागीच त्याचे सेवन करावे. इच्छा असल्यास जिभेवरही ख्रिस्त शरीर स्वीकारता येते. मिसा हा प्रेमाचा अनुभव आहे. शब्द देह धारण करून आपल्यामध्ये वस्ती करतो, त्यावेळी ख्रिस्त शरीर स्वीकार गीत गायलाच पाहिजे असं नाही. कधी सोलो गायन करून किंवा कधी एखाद्या भक्तिगीताशी धून वाजवून मौन पाळून भाविकांना ख्रिस्ताशी एकरूप होण्यास मदत करता येईल. प्रभू ख्रिस्त आपणाशी एकरूप होतात, आपण त्याच्याशी एकरूप होणे अगत्याचे ठरते. वी शुड नॉट हॅव डिस्ट्रॅक्शन्स. आणि म्हणून कधी कधी गाणं ख्रिस्त शरीराच्या वेळेला नाही म्हटलं तरी चालेल, म्हटलंच पाहिजे असं नसते. ज्या काही महत्त्वाच्या सूचना वा विशेष नोवेनाच्या प्रार्थना असतात त्या ख्रिस्त शरीर ग्रहणानंतरच्या प्रार्थनेनंतर किंवा अंतिम गीत गाण्याआधी करता येतील. आणि समारोप विधी, मिसेची सुरुवात जशी पवित्र त्रैक्याच्या नावाने झाली होती तसा आता समारोप पवित्र त्रैक्याच्या आशीर्वादाने केला जातो. जसे परमपित्याने पुत्राला व पुत्राने प्रेषितांना मिशन कार्यावर पाठविले, तसेच मिसेच्या शेवटी आपल्याला रोजच्या जीवनात मिशन कार्यावर जणू काही पाठविले जाते. जे जे काय आपण करणार, कोणी नोकरी धंदा करतो, इतर दिवशी रविवारच्या दिवशी आपण तो परमेश्वराला वाहिलेला दिवस मानतो, विश्रांतीचा दिवस. काही करा, आई स्वयंपाक करीत असते, कोणी साफसफाई करीत असतो, हे सुद्धा मिशन कार्यच आहे. पण त्याही पलीकडे आजाराने भेट द्या, जे ज्यांना मदतीची गरज असेल अशांना मदत करा. आणि ह्या गोष्टी होत असतात. आपल्या ख्रिस्त जसा आपल्यावर प्रेम करतो, ह्या जगामध्ये तो आला, त्याने हे जग बदलून टाकले. त्याचप्रमाणे आपण चर्चमधून बाहेर जाऊन आपल्या आजूबाजूच्या जगात बदल घडवून आणावा अशी आज्ञा आपणा सर्वांना असते. इतर नवीन मजकूर, प्रत्यक्ष मिसाविधीतील विविध बदलांव्यतिरिक्त नवीन रोमन मिसा ग्रंथामध्ये पुष्कळशे नवीन संत, भारतातील काही नवीन झालेले संत, भारतासाठी मिसाबली प्रकार यांचा समावेश करण्यात आलेला आहे. हा मिसा ग्रंथ तुमच्यापर्यंत कसा पोचणार? ह्या व्हिडिओ व्यतिरिक्त मी जो आज तुमच्या पुढे हा व्हिडिओ सादर करीत आहे, हा पसरवा, सगळ्या लोकांना सांगा. आहे आपल्याला जाणून घ्यायचं आहे. मिसा हा सगळ्यांना प्रिय आहे, म्हणून आपली देवळं भरलेली असतात मिसेसाठी. म्हणून ह्या व्हिडिओ व्यतिरिक्त रोमन मिसा ग्रंथामध्ये विशेषतः मिसेच्या प्रार्थनेत जे बदल झालेले आहेत त्याची प्रार्थना कार्ड्स, डिजिटल PDF फाईल सर्व मराठी भाविक धर्मप्रांतांना महाराष्ट्रातील पाठविण्यात येईल. सर्वसाधारणतः ऑक्टोबरपर्यंत मिसा ग्रंथाच्या प्रति जीवन दर्शन केंद्र गिरीज वसई येथे आम्ही उपलब्ध करणार आहोत. दरम्यानच्या काळामध्ये प्रत्येक धर्मप्रांताला किती प्रती हव्यात त्यासाठी संपर्क साधला जाईल. संपूर्ण नोव्हेंबर महिन्यात मिसेवर नवीन मिसा ग्रंथाविषयी माहिती देऊन भाविकांच्या मनाची तयारी केली जाईल. कारण हा ग्रंथ तयार करताना मी स्वतः लॅटिन ग्रंथ घेऊन बसत असे आणि जे जे मराठी शब्द आपल्याला पाहिजे होते त्याची सुरुवात आपण त्या लॅटिन शब्दावरून करत असो, कारण तोच खरा एक रेफरन्स ग्रंथ आहे. आणि म्हणून मिसा ग्रंथाचे विधीपूर्वक विमोचन आपण ऑक्टोबरच्या शेवटी करू आणि मिसा ग्रंथाचे मग सगळ्यांना वाटप करण्यात येईल. ज्या परमेश्वराने आतापर्यंत ह्या रोमन ग्रंथाच्या तृतीय सर्वमान्य आवृत्तीच्या तयारीसाठी पवित्र आत्म्याचे सामर्थ्य आपल्याला पुरविले, तोच परमेश्वर आपल्याला हे कार्य पूर्ण करण्यास शक्ती देईल अशी आमची दृढ श्रद्धा आहे. सुभक्तीचे उत्कृष्ट पात्र
व साक्षात देवाचे घर असलेली पवित्र मरिया, ख्रिस्त शरीराची माता हिच्या मध्यस्थीचा लाभ आपल्याला घडो आणि सर्व समर्थ परमेश्वराचा विपुल आशीर्वाद आपणा सर्वांना लाभो. मित्रांनो, परत एकदा आवाहन करून सांगतो की हा मिसा ग्रंथ कोणी एकट्याने केला नाही किंवा कोणी 5-10 लोकांनी येऊन एकत्र बसून केला नाही. हा संपूर्ण वैश्विक ख्रिस्त सभेचा मान्यता मिळालेला मिसा ग्रंथ आहे. तब्बल 1 वर्ष व्हॅटिकनमध्ये ह्याला वेळ लागला पास होण्यासाठी, अप्रूव्ह होण्यासाठी, मान्यता मिळण्यासाठी. आणि म्हणून कोणीही ह्या ग्रंथाच्या विरुद्ध जायचं नाही, कारण हा नवीन मिसा ग्रंथ अगदी अधिकृतपणे ख्रिस्त सभेने पोपच्या आयोगाकडून स्वतः पोपना विचारणात घेऊन हा आपल्या पुढे मांडण्यात येत आहे. आणि हे काम अगदी कटाक्षाने झालेलं आहे हे पोप महोदयांना देखील ठाऊक आहे. आणि म्हणून मी तुमच्या प्रार्थनेची अपेक्षा करतो. माझ्यासाठी प्रार्थना करा आणि परमेश्वराने हे एक चांगलं कार्य आपल्याला सत्कार्य करण्यासाठी जी मदत केली त्याबद्दल मी परमेश्वराला धन्यवाद देतो. तुम्हा सर्वांवर परमेश्वराचा आशीर्वाद मागतो. आमेन.